नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। येवल्यात क्रिकेटचा थरार, माजी खासदार समीर भुजबळ क्रिकेट स्पर्धेचे दिमागदार उद्घाटन। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अंगुलगाव येथे माजी खासदार समीर भुजबळ भव्य क्रिकेट करंडक स्पर्धेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला। राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सर्व स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांच्या हस्ते पार पडले। येवला बाजार समितीचे माजी उपसभापती देविदास निकम यांनी या भव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे। राजापूर गटातील अनेक दिग्गज संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून दिलीप अण्णा खैरे यांनी उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील तरुणांनी क्रीडा क्षेत्रात आपली चमक दाखवावी असे आवाहन यावेळी केले। खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। या सोहळ्याला सरपंच बाजीराव जाधव, परमानंद जाधव, पोलीस पाटील समाधान जालते, उपसरपंच महेंद्र चालते, प्रवीण गांजे, काशीनाथ साबळे यांच्यासह परिसरातील असंख्य क्रिकेटप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी अंगुलगाव, विलास कांबळे। ग्रामीण भागातील अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बुलेटिन 13 डिजिटल न्यूजला आपल्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा। आज अंगुलगाव येथील युवक व आमचे मित्र देविदास निकम यांच्या माध्यमातून आज येथे माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी जे स्पर्धक, ज्या टीम आलेल्या आहे आणि बाकी जे आयोजक आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि यावेळेचे आज उद्घाटन झाले असं जाहीर करतो। आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच समीर भाऊ भुजबळ करंडक स्पर्धा व माननीय दिलीप अण्णा खैरे यांच्या मार्गदर्शनानुसार आज ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने आपण क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहे। या क्रिकेट स्पर्धा याच्यासाठी आयोजित केल्या आहे की ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगले खेळाडू असतात आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून आपण ही स्पर्धा सुरू केली आहे। तसेच या खेळामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे किंवा घेणार आहेत यांना आपण प्रत्येकांना गोल्ड मेडल देण्यात येणार आहे। यामध्ये साधारणतः आतापर्यंत एक 50 ते 52 टीमचा सहभाग झालेला आहे आणि या 50 ते 52 ज्या टीम आहेत या संपूर्ण राजापूर गटामधल्याच आहे। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।